एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शरद पवार यांच्या कानावर यावेळी घालण्यात आले। इतर महामंडळांप्रमाणे 7वा वेतन आयोग एसटीला सुद्धा लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तर प्रत्येक वेळेला लोक शिवतीर्थावर येऊन राज ठाकरे यांना भेटतात, त्यामुळे राज ठाकरे यांनी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन शरद पवार यांची भेट घेतल्याचं बाळा नांदगावकर म्हणाले। इतर अनेक महामंडळांप्रमाणे जर 7वा वेतन आयोग ह्याही महामंडळाला जर लागू केला, विलिनीकरणाचा प्रश्न तर आहेच, पण तो थोडासा गुंतागुंतीचा आहे, त्याच्यावर कदाचित थोडीशी वेळ अधिक लागू शकते। परंतु तात्काळ म्हणून जर 7वा वेतन आयोग जर या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लागू केला तर त्यांना एक तात्पुरता थोडासा दिलासा मिळू शकतो। आणि आता पवारसाहेबांनी ह्या प्रश्नामध्ये लक्ष घातलंय म्हटल्यानंतर संबंधित सर्व लोकांची त्याच्यावर चर्चा करतील, तेव्हा काहीतरी समाधानकारक तोडगा या प्रश्नासाठी निघू शकतो असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। काल जे कर्मचारी साहेबांना भेटायला आले होते ते कर्मचारी फक्त एसटीचे कर्मचारी म्हणून आले होते, कुठली संघटनेचे पदाधिकारी आलेले नव्हते। आणि आता आम्हाला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे एसटी कर्मचारी संघटनेच्या बऱ्याचशा सदस्यांनी आम्हाला आता संघटना वगैरे नाही पाहिजेत, आम्हाला आता आमचा प्रश्न जीवनमरणाचा प्रश्न झाल्यामुळे आम्ही आता संघटना विरहित आमचं आंदोलन चालू करणार आहोत आणि चालू केले। असे काल संघटना विरहित लोक येऊन भेटली होती आणि म्हणून साहेबांनी आज ती वेळ घेतली। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि या सरकारचे कर्ते करवते शरद पवार यांची काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली आणि अपेक्षा आहे की यातून लवकरच काही मार्ग निघेल। थेट जाऊयात मुंबईत आझाद मैदानला, जिथे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। सुष्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत। सुष्मिता, आजचा 7वा दिवस आहे राज्यभरातल्या संपाचा। अजूनही कर्मचारी संपावर ठाम आहेत का? कारण काल 2 गोष्टी झाल्यात, एक तर निलंबनाच्या कारवाईवर प्रशासन ठाम आहे आणि दुसरं त्याच वेळेला प्रशासनानं आवाहन सुद्धा केलंय की तुम्ही कामावर या, एसटीचं नुकसान होत आहे। खरं तर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आंदोलनाची भूमिका घेतलेली होती, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं की सरकारकडनं का निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं होतं। आता सध्या आझाद मैदानामध्ये मी आहे। आझाद मैदानात आपण जर बघाल माझ्या मागे सर्व एसटी महामंडळाचे कर्मचारी हे या योग साधनेमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतं आहे। सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहे, ते सुद्धा इथे योगासनं करतायत। गोपीचंद जी आहे ते सुद्धा योगासनं करतायत। खरं तर सदाभाऊ, आज दिवसभरामध्ये आंदोलनाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे? भाऊबीज साजरी केली जाणार आहे। कुंभकर्णासारखं हे सरकार झोपी गेलेलं आहे। या सरकारला का समजत नाही मला कळत नाही। 14 चौघड्याचं रावणाचं राज्य सुद्धा 5 पांडवांनी धुळीला मिळवलेलं होतं आणि खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांनी धुळीला मिळवलेलं होतं। 5 पांडवांनी कौरवाचं राज्य धुळीला मिळवलेलं होतं। सत्ता येते आणि जाती, पण ज्या श्रमिक आहे, जो कष्टकरी वर्ग आहे, जी लाल परी या महाराष्ट्रामध्ये डौलानं गेली 72 वर्ष धावत होती, या लाल परीनं गावगाड्यातल्या शेतकरी शेतमजूर 12 बलतेदारांच्या पोराला शिकवलं, वाढवलं आणि या महाराष्ट्राची शान वाढवली। अशा खंडामध्ये 1 नंबर असणारी एसटी महामंडळ आज भ्रष्टाचाराच्या गाळामध्ये रुतलेला आहे आणि म्हणून न्याय मागायला या मैदानावरती संपूर्ण एसटी कर्मचारी, त्यांची लेकरं बाळं, महिला कर्मचारी अपुऱ्या सुविधामध्ये गेली 4 दिवस झाले इथं आहेत आणि म्हणून आज आम्ही योगाच्या माध्यमातून त्यांच्या मनशांती, ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि आज दिवसभर या योगा झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी निदर्शनं करणार आहोत 10 वाजता आणि 11 वाजता भाऊबीज घेऊन महिला अनिल परब साहेबांच्याकडे जातील। राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे सर्व कुटुंब आणि कर्मचारी
हे बस स्टँड समोर सुद्धा आज दिवसभर निदर्शन करणार आहेत। हे कार्यक्रम आज दिवसभराचे आहेत। यानंतर आम्ही तिसऱ्या टप्प्याच्या आंदोलनाची घोषणा करू। खरं तर एकीकडे संप मागे घ्यावा म्हणून सरकार आग्रही आहे, दुसरीकडे आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। नेमकी भूमिका ही कोर्टाच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल। हे जरी खरं असलं तरी सुद्धा कुठेतरी संप मिटावा यासाठी आग्रही भूमिका एकूणच सरकार घेत आहे। सरकार मुख आणि बहिरं झालेलं होतं, आंधळं झालेलं होतं, म्हणून न्यायालयानं हस्तक्षेप केला आणि सांगितलं ह्यांना न्याय द्या। कारण सरकारला न्यायालयानं आदेश देण्याची वेळ का आली? न्यायालय कधी आलं? ज्यावेळी सरकार काही करत नव्हतं त्यावेळी न्यायालय आलं। आणि तुम्ही जर आज निर्णय घेतला तर न्यायालय काय बोलेल का? काय बोलेल तुम्हाला? कसा एवढा चांगला निर्णय घ्यायला नाही पाहिजे होता असं न्यायालय बोलेल का? न्यायालयानं निर्णय घ्यावा हा आदेश दिलेला आहे। तो कधी 12 आठवड्याच्या आत 12 तासात घेतला तरी चालतो, कारण मी मंत्री राहिलेलो आहे, लोकप्रतिनिधी आहे। अरे लबाड बोलायला सुद्धा काहीतरी मर्यादा आहेत। मर्यादा हे पाप कुठं फेडणार तुम्ही? खरं तर ज्या पद्धतीने आपण बघतोय की आजच्या दिवसाची सुरुवात जरी मनशांती मिळावी म्हणून योगा अभ्यासातून झालेली असली तरी सुद्धा आज दिवसभरामध्ये अतिशय महत्त्वाच्या घडामोडी या आंदोलनासंदर्भात होणार आहेत। भाऊबीज साजरी केली जाणार आहे। सरकार नेमकं काय निर्णय घेतं, कृती समितीसोबत काय चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं आहे। परंतु अजूनही लाल परी बंद असल्याने अनेक सर्वसामान्यांचे हाल मात्र कायम होत असल्याचं पाहायला मिळते। मिलिंदजी, सुस्मिता, आंदोलनावर ठाम आहेत आणि हा निग्रह या सगळ्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या योगाभ्यासातून दिसतो आहे। ओमकार, ध्यानधारणा आणि व्यायाम सुरू आहे तिथे। पाहूयात आज तरी या संपातून तोडगा निघतो का ते। तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।